हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला, तर हिंगोली शहरातील मस्तानशाह नगरातील नाल्याला पूर आल्याने नाल्यातील घाण पाणी येथील अनेक नागरिकांच्या घरात शिरल्याने घरातील संसार उपयोगी सामान भिजले, तर अनेकांच्या घरात घाण पाणी शिरल्याने घरात पाणीच पाणी असल्यामुळे येथील नागरिकांना पलंगावर बसून रात्र काढावी लागली। त्यानंतर मस्तानशाह नगर येथील नागरिकांनी हिंगोली नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे यांना निवेदन दिले। नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे यांनी मस्तानशाह नगर येथे जाऊन पाहणी केली। पाहणी केल्यानंतर त्यांच्या निदर्शनात आले की तेथे मोठ्या प्रमाणामध्ये नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आले। मस्तानशाह नगरमधून जाणारा जो मुख्य नाला आहे त्यावरती मोठ्या इमारती बांधण्यात आल्या आणि नाल्यावर स्लॅब टाकण्यात आले, त्यामुळे नगर परिषदेची घंटागाडी जाण्यासाठी रस्ता राहिला नाही आणि त्या नाल्यांमध्ये घाण अडकून ते ब्लॉक झाले असे निदर्शनास आल्यानंतर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मस्तानशाह नगर येथील रहिवाशांना आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे, अन्यथा 2 दिवसांमध्ये नगर परिषदकडून अतिक्रमण काढण्यात येईल असे आवाहन करण्यात आले। नगरसेवक, नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, नागरिक यावेळी उपस्थित होते। त्या ठिकाणी पाहणी केल्याच्या नंतर असं निदर्शनास आलेलं आहे की नगरपालिकेने मान्सून पूर्व नाले सफाईची मोहीम यापूर्वी राबवलेली होती। मस्तानशाह नगरच्या नाल्यामध्ये देखील साफसफाई त्या ठिकाणी नगरपालिकेमार्फत करण्यात आली होती। मात्र या ठिकाणी नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण नागरिकांनी केलेलं असल्या कारणाने नाले सफाई करताना स्वच्छता विभागाला थोड्या मर्यादा पडत आहेत आणि त्याच कारणामुळे बऱ्याच ठिकाणी नाला चोकअप होऊन नागरिकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात काल पाणी शिरलेलं आहे। तर या ठिकाणी मी मस्तानशाह नगरमधील आणि हिंगोली शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की ज्या कोणी नागरिकांनी नाल्यावर अतिक्रमण केलेलं आहे त्यांनी तात्काळ ते अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे आणि नसता नगरपालिकेमार्फत लवकरच अतिक्रमण विरोधी मोहीम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राबवण्याचं नियोजन नगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे। कडक कारवाई केली जाईल आणि लवकरच ती मोहीम नगरपालिकेच्या मार्फत हाती घेतली जाईल। याच्यामध्ये कोणाचीही गैरवाया केली जाणार नाही, संपूर्ण अतिक्रमण काढून नाला मोकळा केला जाईल असं मी नगरपालिकेमार्फत। त्याचबरोबर त्या नाल्यावरती मोठमोठे काही बिल्डिंग आहेत जेणेकरून नाल्यासाठी त्रास झाले, कुठले अतिक्रमण असू द्यात नगरपालिकेमार्फत नाल्यावर केलेलं अतिक्रमण काढलं जाईल जेणेकरून पुन्हा असे प्रकार या ठिकाणी घडणार नाहीत याची काळजी नगरपालिकेमार्फत घेतली जाईल। 10 ते 15 ठिकाणी मोठ्या इमारती असल्याचे निदर्शनास आलेलं आहे आणि काही ठिकाणी नाल्यावर स्लॅब घेतल्याचं त्या ठिकाणी नगरपालिकेच्या निदर्शनास आलेलं आहे। गाव माझा न्यूज करिता महेंद्र पुरी, हिंगोली।